खासदार श्रीकांत शिंदे आपल्यासोबत आहेत. नेमकं सर काय सांगाल, आज हजारो नागरिक आणि आज मोठा इतिहास या ठिकाणी घडतोय, काय संदेश महाराष्ट्राला आणि राज्याला देतो? आज डोंबिवलीमध्ये सर्वात मोठा तिरंगा जो आहे तो या ठिकाणी, त्या तिरंग्याची रॅली जी आहे ती या ठिकाणी निघालेली आहे. हजारो नागरिक आणि त्याचबरोबर हजारो विद्यार्थी या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. आज 80वा स्वतंत्र दिवस आहे. या 80व्या स्वतंत्र दिवसानिमित्त मी सगळ्या भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो. तरुणांना काय नेमकं तुम्ही संदेश द्याल, कारण एवढ्या संघटना एकत्र या दिवशी आलेल्या आहेत? आज तरुण, त्याचबरोबर झेन झी, झेन अल्फा, हे सगळे लोक जे आहेत हे या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहे. आणि यांनी हा 36,000 स्क्वेअर फीटचा फक्त झेंडा नाही उंचवलेला आहे किंवा पकडलेला आहे. आज त्यांनी देशाची जबाबदारी देखील जी आहे ती या ठिकाणी घेतलेली आहे. आज त्यांच्याच मनगटाच्या ताकदीवरती जो आहे हा आपला देश जो आहे हा पुढे जाणार आहे. विश्वविक्रम या ठिकाणी डोंबिवलीत होत आहे. आज एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या तिरंगा यात्रेची जी आहे ती नोंद या ठिकाणी होणार आहे. दुसरीकडे पाहिलं तर जे डोंबिवलीत होतं असं राज्यभर पुढच्या वेळेला असं वाटतं का, कशा पद्धतीने? सगळीकडे देशाबद्दलची भावना जी आहे ही सगळ्यांमध्ये असते. प्रत्येक सण जो आहे तो आज स्वतंत्र दिवस जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारे जो आहे हा साजरा करतोय. आणि आज डोंबिवली तर सांस्कृतिक नगरी आहे. या डोंबिवलीमध्ये अनेक संस्था ज्या आहेत या एकत्र आल्या आणि सगळ्या संस्था मिळून जे आहे त्या आज ह्या तिरंगा यात्रा जी आहे ती त्यांनी काढलेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर अशाच प्रकारे पुन्हा राज्यभरात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात अशी तिरंगा रॅली निघावी असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. सध्या तरी पाहिलं तर मोठा उत्साह, जोश आणि देशभक्तीचं वातावरण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन गणेश राठेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.